नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवकचे 25 प्रश्न आणि कृषी सेवकचे 25 प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, वनस्पतीतील प्रकाशसंश्लेषण रासायनिक अभिक्रिया वनस्पतीच्या कोणत्या भागात घडत असते? वनस्पतीतील प्रकाशसंश्लेषण रासायनिक अभिक्रिया वनस्पतीच्या खालीलपैकी कोणत्या भागात घडत असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यापैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, स्वराज पार्टी या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होता? स्वराज पार्टी या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, वरीलपैकी ए व बी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते? खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सुभाषचंद्र बोस यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, इंद्रधनुष्याची निर्मिती प्रकाश किरणांच्या आणि जलबिंदूच्या कोणत्या पारस्परिक क्रियेमुळे होते? इंद्रधनुष्याची निर्मिती प्रकाश किरणांच्या आणि जलबिंदूच्या कोणत्या पारस्परिक क्रियेमुळे होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यापैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील खालीलपैकी कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील खालीलपैकी कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, शंकुपेशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली? खालीलपैकी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1919 या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, ॲक्युपंक्चर या पद्धतीचा उगम आणि विकास कोणत्या देशामध्ये झाला? ॲक्युपंक्चर या पद्धतीचा उगम आणि विकास खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, चीन या देशामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कशातून मिथेन वायूचे उत्पादन होते? खालीलपैकी कशातून मिथेन वायूचे उत्पादन होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, भातशेतीमधून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, मध्य प्रदेशमधील छिंदवाडा विद्यापीठाचे नाव बदलून काय करण्यात आले? मध्य प्रदेशमधील छिंदवाडा विद्यापीठाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, राजा शंकर शाह विश्वविद्यालय. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, ऑर्निओथॉलॉजी हे शास्त्र खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑर्निओथॉलॉजी हे शास्त्र खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पक्षी अभ्यास. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे केली? महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, भारत नौजवान या संस्थेचे संस्थापक कोण होते? भारत नौजवान या संस्थेचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, भगतसिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता? जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ऑस्ट्रेलिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या हा कोणत्या सामाजिक संस्थेचा उद्देश होता? भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या हा कोणत्या सामाजिक संस्थेचा उद्देश होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, प्रार्थना समाज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, पोर्तुगाल या देशाच्या राजधानीचे शहर कोणते? पोर्तुगाल या देशाच्या राजधानीचे शहर खालीलपैकी कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, लिस्बन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या? संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 22 समित्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणत्या रोजी स्वीकारली? संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना खालीलपैकी कोणत्या रोजी स्वीकारली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 22 जुलै 1947.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. भारतीय राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. सिक्कीम सरकारने कोणते मासे राज्यमासे म्हणून घोषित केले आहे? सिक्कीम या सरकारने कोणते मासे राज्यमासे म्हणून घोषित केले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. कॅटली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. जागतिक शांतता दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक शांतता दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. जागतिक शांतता दिवस हा 21 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. वसंत सागर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. 2023चा आशिया कप खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला आहे? 2023चा आशिया कप हा खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. भारत देशाने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास काय म्हणतात? पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. परिभ्रमण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी मांगेली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? खालीलपैकी मांगेली हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. मांगेली हा धबधबा सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. हिंगोली जिल्ह्याची हद्द खाली दिलेल्या कोणत्या जिल्ह्याशी मिळत नाही? हिंगोली या जिल्ह्याची हद्द खाली दिलेल्या कोणत्या जिल्ह्याशी मिळत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. जालना या जिल्ह्याशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्च कोठे आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्च कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. लखनौ या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. तोरणमाळचे पठार हे नंदुरबार या जिल्ह्यात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. सिकंदराबाद या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. आशियाई खेळ 2023 मध्ये आतापर्यंत भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? आशियाई खेळ 2023 मध्ये आतापर्यंत भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. एकूण 14 पदके. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील 7वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केलेला आहे? वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील 7वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केलेला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. मध्य प्रदेश या राज्यातील. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी जागतिक हृदय दिन कधी साजरा केला जातो? खालीलपैकी जागतिक हृदय दिन कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. 29 सप्टेंबर या दिवशी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. सर्वाधिक भौगोलिक क्षेत्रफळ असलेले शहर कोणते ठरले आहे? सर्वाधिक भौगोलिक क्षेत्रफळ असलेले शहर कोणते ठरले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. पुणे हे शहर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. मांजरसुंबा घाट कोठून कोठे जातो? मांजरसुंबा हा घाट खालीलपैकी कोठून कोठे जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. बीड ते अहमदनगर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. जगात सर्वात जास्त जड पाण्याची निर्मिती करणारा देश कोणता? जगातील सर्वात जास्त जड पाण्याची निर्मिती करणारा देश कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. जैवतंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जैवतंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. नागपूर या ठिकाणी जैवतंत्रज्ञान विद्यापीठ आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. भारतातील पहिला खाजगी LNG सुविधा केंद्राची स्थापना कुठे करण्यात आली? भारतातील पहिला खाजगी LNG सुविधा केंद्राची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. नागपूर या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल कोठे आहे? जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. दुबई या ठिकाणी जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते? महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या विभागात येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. विदर्भ या विभागात.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पर्यटन दिन हा कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. जागतिक पर्यटन दिन हा 27 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. जागतिक रेबीज दिन कधी साजरा केला जातो? जागतिक रेबीज दिन हा कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. 28 सप्टेंबर या दिवशी जागतिक रेबीज दिन साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. शांततेचा नोबेल मिळणाऱ्या नर्गिस मोहम्मदी ह्या एकूण कितव्या महिला आहेत? शांततेचा नोबेल मिळणाऱ्या नर्गिस मोहम्मदी ह्या एकूण कितव्या महिला आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. 19व्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. आरबीआय द्विमाही पतधोरण बैठकीत रेपो दर किती टक्क्यावर स्थिर ठेवला आहे? आरबीआय द्विमाही पतधोरण बैठकीत रेपो दर किती टक्क्यावर स्थिर ठेवला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 6.5 टक्क्यावर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणते पदक जिंकले आहे? आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणते पदक जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. सुवर्ण पदक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने अंतिम सामन्यात कोणाचा पराभव केला? आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने अंतिम सामन्यात कोणाचा पराभव केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. इंडोनेशिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. इंडिया वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? इंडिया वे या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. एस. जयशंकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. कोणत्या राज्याने पॅराक्वॉट या तणनाशकावर बंदी घातली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याने पॅराक्वॉट या तणनाशकावर बंदी घातली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. ओडिशा या राज्याने पॅराक्वॉट या तणनाशकावर बंदी घातली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. भारतात एकूण किती उभयचर प्राण्यांच्या प्रजाती आहेत? भारतात एकूण किती उभयचर प्राण्यांच्या प्रजाती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. भारतात एकूण 426 उभयचर प्राण्यांच्या प्रजाती आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. जागतिक ट्रायजेमिनल न्यूरोलॉजिया दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक ट्रायजेमिनल न्यूरोलॉजिया दिन कोणत्या दिवशी असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 7 ऑक्टोबर या दिवशी. यासाठी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.